149 मेंबर पार्लियामेंट को सस्पेंड करने के खिलाफ पनवेल में महाविकास आघाड़ी का जबरदस्त एहतजाज। आदाब, महाराष्ट्र मित्र में आपका स्वागत है। आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ अभी सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। 149 मेंबर पार्लियामेंट को सस्पेंड करने के खिलाफ पनवेल में महाविकास आघाड़ी की तरफ से शिवाजी चौक पर जबरदस्त एहतजाज किया गया, जिसमें पहली दफ़ा पनवेल की सियासत में कदम रखने वाली आम पार्टी के लोग भी शामिल थे। इस मौके पर मोदी की तानाशाही नहीं चलेंगी, हिटलरशाही नहीं चलेंगी, मोदी हटाओ देश बचाओ जैसे नारे लगाए गए। इस मौके पर रायगढ़ जिला कांग्रेस के सदर महेंद्र खड़त ने कहा कि मेंबर पार्लियामेंट को सस्पेंड करने से पूरी दुनिया में हमारे मुल्क की बदनामी हुई है, जमहूरियत शर्मसार हो गई है। अगर हमें हमारे मुल्क में जमहूरियत बाकी रखनी है तो 2024 के इलेक्शन में बीजेपी को शिकस्त देनी ही होगी। हमें जमहूरियत को बचाने के लिए लंबी लड़ाई लड़ने के लिए तैयार होना चाहिए। हिंदुस्तान की तारीख में पहली दफ़ा ऐसा हुआ है कि इतनी बड़ी तादाद में मेंबर पार्लियामेंट को सस्पेंड कर दिया गया। पनवेल शहर जिला के सदर सद्दाम पाटिल ने कहा कि मरकजी हुकूमत बदउनवानी और करप्शन में गले तक डूबी हुई है। मोदी को मालूम है कि अगर 2024 में उनकी हुकूमत नहीं आई तो इन सब की जगह जेल में होंगी। मोदी इंडिया इतिहास से खौफजदा है। पहले ईडी, अब मेंबर पार्लियामेंट को सस्पेंड करना, ये उनके हरबे का एक हिस्सा है। मोदी का एक ही एजेंडा है, अपोजिशन को दबाना। जबकि रायगढ़ जिला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ग्रुप सरीश घड़त ने कहा कि मोदी हुकूमत समाज के तमाम तबकों को आपस में लड़ा रही है। ओबीसी और मराठा समाज को रिजर्वेशन के नाम पर एक दूसरे के सामने खड़ा कर रही है। इनकी ये कोशिश हम नाकाम बना देंगे। मोदी जमहूरियत को खत्म करने के दर पे है। मोदी धर्म के ठेकेदार बनने की कोशिश कर रहे हैं और खुद को हिंदुत्व का सबसे बड़ा अलंबरदार साबित करने में लगे हुए हैं। जमहूरियत को बचाना ही हम सबकी जिम्मेदारी है, वरना आने वाली नस्लें हमें कभी माफ नहीं करेंगी। मोदी जमहूरियत के लिए सबसे बड़ा खतरा है। इस मौके पर ख्वातीन की बड़ी तादाद मौजूद थी। ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र मित्र। करण्यासाठी नुसता आपण निषेध करत नाही तर पूर्ण संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज निषेध चाललेला आहे। आज आपण दिल्लीमध्ये सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या तर्फे खासदार सर्व यांनी आज आपण तिथे धरणं धरलेलं आहे। आपण पाहतोय लढणारे किती आहेत। जे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले, ज्या हिटलर शाहीबरोबर गेले, त्यांचा सगळ्यांचा त्यांनी रेकॉर्ड काढला होता। अनेक पक्षातून अनेक लोक गेले। का गेले? का जे संविधान वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर नाही गेले। संविधान वाचवण्यासाठी लढणारी हे नेते आहेत, ही जनता आहे। आणि आज देशामध्ये अराजक असताना ज्यांना भीती वाटते का आम्ही जेलमध्ये जाणार आहोत, ज्यांची सगळ्यांची कुंडली काढली, ज्यांना नोटिसा दिल्या गेल्या, ईडीच्या गेल्या, सीबीआयच्या माध्यमातून असेल, पोलिसांच्या माध्यमातून असेल, आणि ज्यांना त्रास वाढला ते आज भारतीय जनता पार्टीच्या लोंढ्याबरोबर तिथे गेलेले आहेत। आणि म्हणून विरोध जो करेल त्याला जेलची पायरी दाखवायची। आम आदमीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं दिल्लीमध्ये अनेक मंत्र्यांना ज्यांचा अतिशय चांगला कारभार दिल्लीमध्ये चालू होता, पण तो त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी कुठल्या तरी घोटाळा उभारून काढला, त्यांच्या मंत्र्यांना आतमध्ये टाकले, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे। काँग्रेसच्या तर सगळ्याच लोकांची ईडीची चौकशी झालेली आहे। आता 3 राज्यामध्ये निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा ईडीच्या सगळ्यांच्या रेट जे आहेत ते काँग्रेसवाल्यांवर आणि विरोधी पक्षावर इंडिया आघाडीच्या नेत्यांवर चालला होता, आणि ते भरमसाठ मात्र पैसे वाटत होते। न खाने दूंगा न खाऊंगा, पण सगळ्यात जास्त हजारो लाखो कोटी रुपये खाण्याचं काम त्यांनी केलं। या देशामध्ये सर्वात भ्रष्टाचारी आतापर्यंत कोण सत्तेवर असेल तर या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आणि त्यांना माहित आहे इंडिया आघाडी एकत्र झाली, एकाच एक जर त्यांनी उमेदवार दिला तर या महाराष्ट्र त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा देतात। खरं तर विविध ठिकाणचे देशातले लोकसभेचे नेतृत्व करणारे त्या ठिकाणचे खासदार त्या ठिकाणी असताना ते सुद्धा सुरक्षित नाही आहे। अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशामध्ये पसरलेलं असताना संसदेतील खासदार ज्या वेळेला अशा प्रकारचा जाब विचारतात तेव्हा 141 खासदारांचं निलंबन त्या ठिकाणी होतं। खरं तर हे लोकशाहीचा गळा घोटणारा सरकार या ठिकाणी
सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे। त्यामध्ये विविध ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून, धर्मांचं राजकारण करून कुठेतरी देशातील लोकांची, जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। खऱ्या अर्थाने विरोधकांना आता एकत्र येण्याची गरज आहे। या ठिकाणी जनतेच्या समस्या, त्या ठिकाणी बेरोजगारी असू दे, त्या ठिकाणी युवकांच्या नोकऱ्या असू दे, अशा अनेक समस्या या ठिकाणी भेडसावत असताना हे कुठेतरी राम मंदिर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर आपण सगळ्यांनी विरोधक म्हणून एकत्र येऊन यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। खरं तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहे, पण आपण पण कुठेतरी स्वस्थ बसून आता कामा नये। आपण सुद्धा अशा सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची या ठिकाणी गरज आहे। एवढंच बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। महाविकास आघाडीचे उरण पनवेल भागातील सर्व नेते मंडळी, खरं म्हणजे मोदी सरकारनं, या भाजपच्या मोदी सरकारनं हा देश विकायला काढलेला आहे। या देशातील गोरगरीब माणूस असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, यांना रस्त्यावर आणण्याचं काम मोदी सरकारनं केलं। देशातील असणाऱ्या सर्व कंपन्या प्रामुख्याने मोदी सरकारने विकल्या। आता जे देशातील जनता आहे त्याच्याही किडण्या विकायला मोदी सरकार मागे पुढे पाहणार नाही। या ठिकाणी मोदी सरकार हे दोघांसाठी आहे, हम दो हमारे दो, आणि खऱ्या अर्थाने हे भांडवलदारांचा देश झालेला आहे। हम दो म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब, आणि हमारे दो म्हणजे अदानी आणि अंबानी। आणि खऱ्या अर्थाने हा शेठजीचा आणि भट्टीचा आणि मनुवाद्यांचा असणारा भाजप पक्ष आहे। त्याला कुठल्याही सर्वसामान्य माणसाशी पडलेलं नाहीये। त्याला फक्त आणि फक्त या देशाचा वाटोळा कसं करायचं हे बघण्याचं काम मोदी सरकार या ठिकाणी करत आहे। आज संसदेची सुरक्षितता धोक्यात आली, आणि ती कोणामुळे आली? त्या खासदारावरती कारवाई करायची सोडून आमच्या 141 खासदारांचं निलंबन करण्याचं काम, लोकशाही हत्या करण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। त्या खासदारांनी, जो भाजपचा खासदार होता, ज्यांनी पत्र दिलं होतं, आणि त्या पत्राच्या आधारे ज्या लोकांनी संसद उड्या मारल्या, त्या खासदाराला प्रथमतः अटक करायला पाहिजे होती, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती। पण ते न होता जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचं काम मोदी सरकार या ठिकाणी करते। 141 खासदारांचं निलंबन केल्यानंतर त्यांना वाटली देशातील जनता स्वस्त बसेल, परंतु देशातील जनता आता पेटून उठलेली आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी इंडिया आघाडीचा 100% विजय होणार आहे। भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी उपस्थित इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे सगळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समोर माझे पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियावाले, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन होतं हे निषेधार्थ आहे। ज्यावेळेस भाजपाचे 2च खासदार होते, ज्यावेळी काँग्रेसची राजूजींच्या काळात सत्ता असताना 400च्या वर, एक हाती सत्ता असताना भाजपाचे नाम मात्र 2 खासदार होते, तरी त्या खासदारांना सन्मानानं वागणूक देऊन काँग्रेसने एक चांगला पायंडा पाडला होता, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पायंडा पाडला होता। परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये जो कोणी या भाजपच्या विरोधात वक्तव्य करेल, निषेध करेल, तर त्याचा आवाज आपण पाहिला असेल। टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्यांचा माईक म्यूट करण्यापासून त्यांचं ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या संसदेमधून सुद्धा गायब करण्याचं काम या भाजपा सरकारने केलेलं आहे। हम दो
हमारे दो याच्या पलीकडे त्यांचा अजेंडा नाही। त्याचबरोबर त्यांनी मागच्या सदनामध्ये काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी एका भाषणाच्या वक्तव्यावरून त्यांचं खासदारकी रद्द करून त्यांना सजाही सुनावली, परंतु सत्याचा विजय हा शेवटी होतोच आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा हे बहाल केलंय। त्याच्यामुळे आता तुम्ही जरी 141, 43 किंवा 46 खासदारांचा जरी तुम्ही आवाज बंद केला की घरामध्ये सामान्य राहणारी जनता आहे त्यांचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही। एकीकडे महागाई वाढत आहे, परंतु लोकांना हिंदुस्थान आणि पाकिस्तान, हिंदू आणि मुस्लिम ह्या दोनच जातीमध्ये वाटून ठेवलेलं आहे। एवढ्यावर न थांबता महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठा समाजाला एकीकडे त्यांनी फूस लावत आहेत, एकीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री ओबीसी समाजासाठी लढणार म्हणून रस्त्यावर येत आहे आणि त्या ओबीसी नेत्याची सगळी प्रॉपर्टी जी सीज केलेली ती लगेच खुली झाली। याच्यावरून आपल्याला अर्थ कळायला पाहिजे का काहीतरी यांचा मोठा सौदा झालेला आहे। यांना देशामध्ये अराजकता माजवायची आहे, रोज नवीन काहीतरी कायदे आणणार, लोकांचं मत परिवर्तन करणार। कालच देशासाठी दुर्भाग्याची गोष्ट घडली की साक्षी मलिक तिने देशाला गोल्ड मेडल दिला, तिने यांच्या या नेमणुकीवरून तिने या भाजपा सरकारचा निषेध म्हणून तिने खेळामधून निवृत्ती घेतली। म्हणजे यांचे जे सहकारी आहेत, बलात्कारी असतील, दोन शोषणवाले असतील, मोठ्या गुन्ह्यातले आरोपी असतील, यांच्यावर मात्र काही नाही। मात्र आमच्या लोकांना विनाकारण डांबण्याचं, मग आम आदमी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल किंवा देश पातळीवरती लालू प्रसाद यादव असतील किंवा आपले मुलायम सिंग चिरंजीव, या सगळ्यांना कुठे ना कुठे ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या माध्यमातून ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। या पनवेलमध्ये सुद्धा दिबा पाटलांचं वादळ आलं, आज 6 वर्ष झालं त्या दिबांच्या नावाचा कुठे उल्लेख नाही आणि ते भूमिपुत्रही रस्त्यावर साखळी लावून उभे होते, तेही कुठे दिसत नाही। सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आम्ही काही करणार नाही आणि तुम्हाला काही करणार नाही। 2024ला राम मंदिराच्या नावावर फक्त मतं मागणार, घरोघरी जाऊन चंदा मागणार, एवढंच करणार आणि विरोधकांना बदनाम करून त्यांना डांबणार। त्याच्या पलीकडे भाजपचा कुठलाही अजेंडा नाही। मग त्यांचे वरचे नेते असोत की पनवेलचे असोत, पनवेलमध्ये देखील 15 वर्ष आमदार असताना लेडीज बाग चालू, प्रदूषणाचा मुद्दा चालू, रस्ते तसेच, पाण्याची बिकट समस्या, मालमत्ता कर तुमच्यावर आवाजही लावलेला आहे। त्याच्यामध्ये कुठलीही सूट नाही। फक्त आम्ही कुठेतरी हिंदूंच्या वंशज, हिंदू राष्ट्राचे आम्ही वाली असा टेंबा मिरवण्यात ही भाजपाची मंडळी आहे। येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेता असेल, पदाधिकारी हा लोकांच्या दारापर्यंत जाऊन भाजपचा खरा चेहरा त्यांना दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये इंडिया आघाडी ही चांगल्या बहुमताने विजय होणार आहे अशी आशा व्यक्त करतो आणि माझे थांबवलेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया आघाडी। संकल्प करतोय की 2024 हा इलेक्शन जेव्हा येणार तेव्हा इंडियाने जिंकून दाखवणार। आपली सगळ्यांची लेखी गरजेची आहे, नाहीतर हा बीजेपी सरकार आजपर्यंत चालला आहे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार करतच राहणार। त्याचा निषेध करणं खूप गरजेचं आहे। पनवेलमध्ये नाही तर पूर्ण इंडियामध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे। जो आवाज उठवणार त्यावर ते लोक ईडीची कारवाई करणार, खासदारांना निलंबित करणार, हे आपल्याला समजलं पाहिजे। भाजप सरकार नेहमी काय बोलत आहे की एकी ठेवा। अहो, भाजप सरकारने जाती पात सगळे लावलं आहे, इंडियावाल्यांनी जाती पात लावला नाही। आपण सगळ्यांना घेऊन चालणारे लोक आहोत, पण भाजप सरकारने जाती पात लावून आज त्यांचं फक्त मनमानी केलं आहे। जागे व्हा, जो 300 रुपयाचा सिलेंडर होता आज तो 1200 रुपयाला आहे। जागे व्हा, हा कळत नाही। 40 रुपये लिटर वाला पेट्रोल डिझेल आज 110 रुपये लिटर आहे। जागे व्हा, आम आदमी पार्टी या आपली आम जनता ज्यांना खूप गरजेचं आहे जागे व्हायला। 2024च्या इलेक्शन मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, नाहीतर हा त्यांचा जे भाजपचं सरकार आहे की ज्या सरकारने या देशातल्या संविधानाची वाट लावण्याचं ठरवलेलं आहे, या देशातल्या लोकशाहीची विटंबना चालवली आहे। सर्व जगात
जो भारत हा लोकशाही प्रधान असलेला सर्वात मोठा देश आहे आणि या देशाच्या लोकशाहीची विटंबना करणारे भाजपचं निर्लज्ज सरकार आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमा झालेलो आहोत. फार ज्यांनी भ्रष्टाचारात बाय खाऊंगा नाही मी खाऊंगा नाही खाण्याची घेतला नाही असे म्हणणारे मोदी सरकार किंवा भाजपचं सरकार आज स्वतः भ्रष्टाचारात अखंड बुडालेले आहे आणि याच भ्रष्टाचारामधून ही माणसं ज्यांनी आपापल्या पक्षात जॉईन करतात त्या लोकांना ईडीची सीबीआयची भीती दाखवून आणि त्यांच्या नाड्या आवडून त्यांना भाजप पक्षात घेतलेले आहेत. हे काल रात्रीपर्यंत एक पार्टी म्हणून अजित पवारांवर टीका करतात आणि त्यांना विषय घेऊन सरकार महाराष्ट्रात बनवलं जातं. आता या महाराष्ट्राच्या सरकारने आणि भाजप सरकारने हे ठरवलेलं आहे की या महाराष्ट्रात आणि देशात महाराष्ट्राच्या कोणत्याही विधानसभेच्या आणि महापालिकेच्या आणि याच्या निवडणुका होणार नाही. तर 2024 साली लोकसभा आणि विधानसभा ही एकत्र निवडणूक होईल आणि त्या निवडणुकीत एवढ्यांना भय लागला आहे की आता या शिंदे वर्सेस मुख्यमंत्र्यांच्या वर्सेस भाजपचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची अशी लढाई चाललेली आहे की एकाने मराठा समाजाला पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यांनी आणि इकडून देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळला दम देऊन त्याला एक फार्मसीच्या दिल्लीमधल्या गॅस मुख्यमंत्र्यांची नोटीस परत बजावली आणि त्याला सांगितलं की तू जर का ओबीसीच्या बाजूने परत या लढ्यामध्ये उतरला नाही तुला आम्ही तुरुंगात टाकू आणि या भीतीपोटी ओबीसीचा परत लढा घेऊन जगत भुजबळ उभारायला आणि या देशात अशा जातींमध्ये वैमनस्य तयार करणारं भाजपचं सरकार त्याचप्रमाणे धर्मामध्ये देश पेरणारं सरकार या सरकारचा निषेध नाही करतात. या सरकारला महाराष्ट्रात लोकशाही आघाडीच्या वतीने कुठल्याही परिस्थितीने या भाजपचे कपडे काढले गेले पाहिजेत आणि फाटलं धोतर तरी आम्हाला नेसला आणि आमची अशी परिस्थिती आपण आणणार आहोत आणि ती आणायलाच लागेल. आणि एवढंच नाही तर आता या सगळे जे गद्दार गेलेले आहेत हे सगळे गद्दार तुम्हाला सांगतो या गद्दारामध्ये पोटावर हातावर मोर्चांचे सुद्धा हे गद्दार परत निवडून येणार नाहीत. ही नक्की आपण या मोर्चाच्या आणि सरकारच्या निषेधाच्या वतीने खात्री करून घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की या लोकशाही आघाडी इंडिया आघाडी इतक्या दोन पेशानी उत्साहाने एकजुटीने वज्रमुठीने लढेल आणि या सरकारचा निषेध करल आणि या सरकारला 2024 मध्ये फुल काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या 146 खासदारांचं विलंबन या भाजपवाल्यांनी केलं आता लोकशाहीवरचा सर्वात मोठा आघात आहे आमच्या जगामध्ये आणि देशामध्ये याची जिदू करण्याची पाहिजे त्यांच्यावर थुकलं गेलं पाहिजे एवढी परिस्थिती बेकार आहे. त्यामुळे जाहीर निषेध करून आम्ही जाहीर निषेध करतो आणि आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पदाधिकारी कार्यकर्ते एका क्षणामध्ये एवढे जमलेले आहेत. खरं म्हणजे आज जो खासदारांना निलंबन झालेलं आहे याचा निषेध करण्यासाठी आपण पनवेलमध्ये आज जमलेलो आहोत. आपण सर्व पदाधिकारी प्रत्येकाने इंडिया आघाडीचे पूर्व पदाधिकारी सर्वांनी जोराने घोषणा मोदी सरकारचा मोदी सरकारचा मोदी सरकारचा आज हे देशामध्ये काय चाललेलं आहे हे पाण्या आघाडीच्या लोकांवर चालू आहे. पण इंडिया आघाडीचे लोक आपण आपल्या शांत बसून जमणार नाही कारण मोदी सरकार आणि शाह ह्या दोन्ही नेत्यांनी अदानी अंबानी अशी सारखी लोक आणून देशाचा वाटोळा करायला घेतला. ह्या वाटोळ्याच्या पाठीमागे त्यांना देश विकण्याचं काम चालू करणार आहे कारण हुकुमशाहीचं राज्य त्यांना आणायचं आहे. याच्यासाठी आपण सर्व लोकांनी तात्पर्याने बाहेर पडून प्रत्येक घरोघरी जाऊन याचा निषेध करण्याचं काम आपण सर्वांनी करायला पाहिजे. आज जर आपण बाहेर पडलो नाही तर 24 मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मी शिरीष गरज म्हणून जिल्हा प्रमुख या ठिकाणी बोलतोय आणि
इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. आज या ठिकाणी देशाच्या संसदेतील ज्या 149 खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या देशातल्या जनतेच्या भावना प्रकट करण्यासाठी आपण सारेजण एकत्र जमलेलो आहोत. या देशामध्ये आज दोन माणसांचं सरकार आहे. मोदी आणि शहा यांचं हे सरकार जुलूम आणि जबरदस्तीचं काम करतंय. देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जनतेनं निवडून दिलेली सरकारं त्या ठिकाणचे पक्ष फोडून हटवून भाजपचं सरकार स्थापन करा. देशामध्ये जातीय दंगली, धर्माच्या दंगली पेटवा. फक्त दोन उद्योगपती मित्रांच्या हिताचं रक्षण करा ही लाईन घेऊन हे सरकार चाललेलं आहे. आणि दडपशाही आणि प्रचंड पैसा याच्या माध्यमातून या देशातली लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं त्यांची पावलं आज पडतायत. आपण सारेजण या ठिकाणी लोकशाहीची ही जी हत्या या दोन माणसांच्या सरकारनं केलेली आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आलेलो आहोत. आणि निश्चितपणानं जागोजागी अशा पद्धतीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण साऱ्याला करावा लागणार आहे. अन्यथा या देशातली प्रसारमाध्यमं असतील किंवा त्यांच्यावरील जे जुळूम जबरदस्ती चालू आहे त्याच्यातून जनतेमध्ये असणारं या ठिकाणी सत्य आज बाहेर यायला तयार नाही. जनतेच्या भावना प्रकट व्हायला तयार नाहीत. आणि म्हणून आपण या एकंदर प्रकरणाकडे बघितलं तर देशाच्या संसदेमध्ये जी तरुण मुलं घुसलेली होती त्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी या सर्व खासदारांनी केलेली होती. जर हेच सरकार इथल्या दुसऱ्या कुठल्या पक्षाचं असतं तर देशद्रोही, राष्ट्रविरोधी अशा शेलक्या शब्दानं त्या सरकारचं वर्णन केलं असतं. पण संसदेची सुरक्षा ही ज्यांची जबाबदारी आहे त्या अमित शहानी संसदेमध्ये या प्रकरणावर चर्चा करणं सोडून खासदारांचं निलंबन करणं पसंत केलं. आणि म्हणून या साऱ्या प्रकरणावर जनतेनं जागृत होऊन आपली मतं प्रकट केली पाहिजेत. जर संसदेमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली असती तर या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी अमित शहांवर फिक्स झाली असती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला असता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सत्तेची पदं सोडायची नाहीत. जी आपली जबाबदारी आहे ती सोडून बाकी काम करत बसायचं अशी परिस्थिती या साऱ्यांची आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून संसदेची सुरक्षा ही अमित शहांची व्यक्तिगत जबाबदारी होती. त्या जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा देणं किंवा संसदेत चर्चा करणं हे मार्ग न पत्करता जो कुणी आवाज उठवेल त्याचं निलंबन कर ही धोरणं आज या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहेत. आणि वर चोर तो चोर आणि शिरजोर या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या बॅनरला चपला मारायचं काम संपूर्ण राज्यामध्ये ही मंडळी करते. या साऱ्याच गोष्टीचा आपण साऱ्यांनी निषेध केला पाहिजे. आपल्याला उद्याच्या कालखंडामध्ये साऱ्यांना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जे आज वातावरण आहे ही परिस्थिती अशीच आहे. या ठिकाणी आपण बघतोय जातीजातीमध्ये विद्वेष पसरवून जातीजातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन गुंडाळलं गेलं. या राज्यामध्ये जनता विरोधी काम पोलिसांच्या हातून करून घेण्याचं सत्र आज चालू झालेलं आहे. पण याची चर्चा व्हायला नको म्हणून वेगळेच प्रश्न समोर आणले जात आहेत. या साऱ्या प्रकरणावर जागल्याची भूमिका घेऊन आपण साऱ्यांनी काम केलं पाहिजे. आपण सारेजण या ठिकाणी आलात आणि एक चांगलं काम केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदनही करतो. उद्याच्या कालखंडामध्ये या लढ्याची तीव्रता
आणखी वाढवून आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपण सारे सज्ज व्हा अशा पद्धतीची विनंती आपल्याला करून या ठिकाणी दोन माणसांच्या मोदी आणि शहा सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो आणि मी थांबतो. विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित आहेत. काल गुलाम पाटलांनी सर्वांना बोलवले आणि मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण सर्व मंडळी आणि हे आपण येऊन इथे निषेध नोंदवला त्याबाबत महाविकास अध्यक्ष या नेत्यांनी सर्व महिलांचं नेत्यांचं कार्यकर्त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या संख्येने प्रसंगी पत्रकार पत्रकारिता आहे त्यांचंही आभार. तानाशाही नाही चलेगी. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचा, मोदी सरकारचा सगळा निषेध करत आहोत बीजेपी सरकारचा. जे आमचे 141 151 जे आमचे खासदार निलंबित केले आहेत त्यासाठी हा भ्रष्टाचार ह्यांचा चालूच राहणार, ह्यांची गुंडगिरी चालूच राहणार. हा गुंडगिरी बंद करण्यासाठी येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये आपल्याला त्याला एकजुटीने एकमताने आपण त्यांना हरू हा संकल्प केला पाहिजे आणि त्यांची तानाशाही आणि त्यांची गुंडगिरी संपवली पाहिजे. यासाठी आज आम्ही सर्व पक्षांनी इंडिया म्हणून निषेध करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याकरिता जो त्यांच्यावर दहशत निर्माण करून त्यांना निलंबित केलं जात आहे याचा निषेध करण्याकरिता आम्ही या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. आम आदमी पार्टीने सुद्धा याच्यामध्ये खरीचा वाटा दिलेला आहे. उद्देश हाच आहे जे भ्रष्टाचार विरहित म्हणून देशामध्ये जे दोन माणसांचं सरकार कार्यरत आहे आणि जे ह्या देशाचे लोकशाहीच्या ठिकऱ्या उडवत आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि 147 खासदार ज्यांचं निलंबन केलेलं आहे त्यांना पाठबळ दर्शवण्यासाठी आम्ही मंडळी एकत्र आलेलो आहोत. ज्या पद्धतीनं हे सारंच प्रकरण घडतंय, देशाच्या संसदेमध्ये 3 तरुण उतरतात, उड्या मारत फिरतात आणि या प्रकरणावर लोकसभेतल्या राज्यसभेतल्या सदस्यांनी चर्चा झाली पाहिजे म्हणून मागणी केल्यानंतर जो कुणी आग्रही मागणी करील त्या खासदाराचं निलंबन केलं जातंय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं स्थापित झालेल्या या संसदेला किंवा या देशाच्या लोकशाहीला अतिशय मारक असं आहे आणि त्याचा निषेध करणं ही काळाची गरज आहे. जर एखाद्या संसदेमध्ये किंवा अशा पद्धतीच्या संवेदनशील वास्तूमध्ये तरुण मुलं घुसतात, आपल्या भावना व्यक्त करतात, ज्याची जबाबदारी त्या संसदेची सुरक्षेची होती त्या गृहमंत्र्यांनी खरं तर राजीनामा देऊन बाजूला झालं पाहिजे. पण ते करण्याऐवजी किंवा पंतप्रधानांनी त्यांची जबाबदारी फिक्स करून त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी या ठिकाणी जे खासदार या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून मागणी करतायत त्यांना देशाच्या संसदेच्या बाहेर निलंबित करून घालवण्याचं महत् पाप केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे तरुण गेले निश्चितपणानं संसदेत उतरणं ही चूकच. पण त्यांच्या ज्या मागण्या होत्या बेरोजगारी, शेतीचे प्रश्न या विषयावर त्या ठिकाणी ती मंडळी हे टोकाचं पाऊल उचलत होती. त्या पावलाचं समर्थन होणार नाही. पण ज्याची जबाबदारी होती की संसदेची सुरक्षा राखणं, त्या गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यामध्ये ते अपयशी ठरले. सामान्य लोकांसाठीच आहे आणि जे काय झाले 10 वर्षामध्ये जे काय बदल होत नाहीये आणि आम्ही दिल्ली पंजाबमध्ये जे बदल केले, दिल्ली गुजरातमध्ये आमचा झेंडा फडकवलेला आहे तसं आम्ही महाराष्ट्रामध्ये फडकवणार. आणि आम्ही ज्या आमच्या श्री केजरीवाल साहेबांनी जे आमची दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जी सुविधा दिली आहे ती आम आदमीसाठी ही सुविधा आता आम्ही पुरवली जाणार आहोत.
जर आमचा सरकार आल्यानंतर जे काही वीज पाणी पुरवठा जो आमच्याकडे आहे तो आम्ही सरकार आम आदमी लोकांना देऊ शकतो, हे आमची पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जो आपला भाषण झाला आहे निलंबितच्या लोकांसाठी, खासदारांसाठी, हा खूप गरजेचा आहे 2024 मध्ये सगळ्यांनी एकत्र येणं. कारण हा एकत्र आले नाही तर परत यांची तानाशाही चालू राहणार, गुंडागिरी चालूच राहणार. जर आपल्याला बदल करायचाच आहे तर सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. कारण इंडिया बनला आहे, पण इंडियाने आता सपोर्ट केला पाहिजे एकमेकांना. आणि जर युती झाली तर नक्कीच 2024च्या इलेक्शनमध्ये ही तानाशाही गुंडागिरी बंद होईल भाजप सरकारचा आणि इंडिया जिंकून येणार. फक्त आज जसा निषेध केला आहे तशी एकत्रपणा येणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.